महत्वाची घडामोड आहे। पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्यावर गुन्हा दाखल होता। पत्नीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी अनंत गर्जे, त्यांचे भाऊ आणि त्यांची बहीण अशा तिघांवर गुन्हा दाखल होता। कालपासून ते फरार होते। पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेला अटक करण्यात आलेली आहे। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेला आता अटक करण्यात आलेली आहे। गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात अनंत गर्जेला अटक करण्यात आलेली आहे। काल याच संदर्भात गुन्हा दाखल झालेला होता तिघांवर। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय अधिकची अपडेट या कारवाईबद्दल? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर 2 दिवसापूर्वी पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी गौरी गर्जे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती आणि याच्यावरती तिघा जणांवरती गुन्हा दाखल झाला होता। यापैकी पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांना मध्यरात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांना वरळी पोलीस स्थानकामध्ये आणण्यात आलेलं आहे। अनंत गर्जे यांना आजच कोर्टामध्ये हजर केलं जाईल। काल आपण जर पाहायला गेलं तर गौरी गर्जे यांच्या कुटुंबियांनी जे आहे ते अनंत गर्जे यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप केले होते आणि त्यांच्यावरती आरोप करत असताना समाजसेविका अंजली दमानिया यांनी देखील मोठ्या प्रमाणात आरोप केले होते आणि त्यांच्याच जाचाला कंटाळून गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली होती असं त्यांनी आरोप केले होते। त्यानंतर अनंत गर्जे यांच्यासह 3 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आता रात्री 1 वाजता अनंत गर्जे याला जे आहे ते अटक करण्यात आलेली आहे। पंकजा मुंडे यांचे हे स्वीय सहाय्यक आहेत। पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीनं देखील त्यांच्या वतीनं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं आणि कुठेही कारवाई करण्यासाठी माझा कुठेही दबाव असणार नाही, योग्य ती कारवाई करावी असं म्हणणं जे आहे ते पंकजा मुंडे यांनी मांडलं होतं। परंतु त्यानंतर काल अनंत गर्जे जो आहे तो फरार होता। त्यानंतर रात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी जे आहे ते त्याला अटक केल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्याला याच वरळी पोलीस स्थानकामध्ये आणण्यात आलेलं आहे। परवाच्या दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली होती। त्यानंतर काल त्यांचा मृतदेह जो आहे तो बीडच्या दिशेनं त्यांच्या वडिलांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांनी घेऊन गेले होते। परंतु अनंत गर्जे जो आहे तो फरार होता। त्यानंतर मध्यरात्री वरळी पोलिसांच्या टीमने जे आहे ते त्याला अटक केलेली आहे आणि तो आज 11 वाजेपर्यंत त्याला कोर्टामध्ये देखील हजर केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। नक्कीच एक महत्त्वाची घडामोड आहे यात। अनंत गर्जेला अटक करण्यात आलेली आहे। इतर दोघं जे ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे त्याबद्दलची काय अपडेट आहे? सध्या तरी काल आपण जर पाहायला गेलं तर 2 दिवसापूर्वी जेव्हा ही घटना घडली त्यानंतर काल अंजली दमानिया यांनी आवाज उठवला होता आणि कुटुंबीय देखील गौरी गर्जेचं कुटुंबीय देखील वरळी पोलीस स्थानकामध्ये देखील आलं होतं। त्यांच्या म्हणण्यानुसार अगोदरपासूनच गौरी गर्जे हिला घरच्यांकडून त्रास दिला जात होता आणि हा त्रास दिला जात असताना मग त्याच्यानंतर अनंत गर्जे याच्यासह आणखी 2 जणांवरती गुन्हा दाखल झाला। आता सध्या जी पोलीस सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे त्यानुसार अनंत गर्जे यालाच अटक केल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे। इतर 2 जण आहेत त्याच्याबद्दल अजून तरी माहिती मिळालेली नाही। परंतु अनंत गर्जे याला अटक झाल्यानंतर आता 11 वाजेपर्यंत त्याला कोर्टामध्ये जे आहे ते सादर केलं जाणार आहे। मध्यरात्री 1 वाजता अनंत गर्जे याला जे आहे ते अटक करण्यात आलेली आहे। इतर 2 जणांबाबत अजून तरी तपशील मिळालेला नाही। थोडंसं तुम्हाला थांबवते, आपल्यासोबत फोन लाईन वरून अंजली दमानिया जी जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली दमानिया जी, एक महत्त्वाची अपडेट आहे, अनंत गर्जेला अटक केल्याची माहिती मिळते। हो, आताच्या घटनेला त्यांना अटक केल्याची माहिती माझ्या कानावरही आली आहे। पण आता त्यांनी पोलिसांनी त्याला कुठे जाऊन अटक केली आहे का त्यांनी सरेंडर केलंय याची माहिती अजून पूर्णपणे मिळालेली नाहीये। मला दुःख या गोष्टीचं होतं की पहिलं तर हे जे सगळं घडलंय मुळात खूपच धक्कादायक होतं आणि त्यानंतर हे जे पळून जाण्याचं प्रकरण आहे ना ते सारखं का होतं मला कळत नाही। कारण जेव्हा हॉस्पिटलमध्ये तो घेऊन आला आणि तिथे जे पोलीस होते तिथल्या तिथे त्याला खरं तर डिटेन करण्याची गरज होती। पण हे प्रत्येक वेळेस आपण बघतोय की लोक पळून जातात, मग परत तो पोलिसांचा ड्रामा पकडण्याचा। आताच्या घटनेला एका आई वडिलांना इतके क्लेश दिलेत या माणसाने, इतके क्लेश दिलेत म्हणजे मी परवा संध्याकाळी 6:30 पासून काल सकाळी जवळजवळ 11:30 पर्यंत त्या आई बिचाऱ्या नॉन स्टॉप रडत होत्या। मला म्हणजे ते बघवत नव्हतं। अगदी थेट आम्ही जोपर्यंत मॉर्चरीमध्ये तिचं सगळं सुरू होतं तोपर्यंत म्हणजे ऐकवत नव्हतं, एवढं त्या रडत होत्या, एवढ्या त्या आई बिचाऱ्या हलून गेल्या होत्या। मला तर
या अशा लोकांची चौकशी योग्य करावी एवढीच विनंती करते. कारण आता पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट काल जो अपेक्षित होता तो आला नाहीये. आता तो रिझर्व्ह करण्यात आलाय आणि आज त्याची सगळी माहिती सकाळी मिळेल. त्याच्यावरनं बरेच खुलासे होतील. अंजली दमानियाजी, यात एका व्यक्तीला म्हणजे तिघांवर गुन्हा दाखल होता. अनंत गर्जेला अटक करण्यात आलेली आहे. हाच अनंत गर्जे गौरीला घेऊन गौरीला त्याने रुग्णालयात आणलं आणि मग तो निघून गेला असा तिच्या कुटुंबियांकडून सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे. त्यामुळे एक महत्त्वाची या सगळ्यातली ही कारवाई म्हणता येईल. मात्र इतर दोघं ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे त्यांच्याबद्दल अजूनही काही कारवाई नाही किंवा त्यांच्या संदर्भात काहीही माहिती मिळालेली नाही. हो, अजय आणि शीतल बद्दल अजून मलाही काही माहिती मिळालेली नाहीये. आणि खरं तर सुधेला जर असं झालं असेल आणि तिने आत्महत्या केली असेल तर सासरची माणसं, कोणीच माणसं तिथे नव्हती. काल म्हणजे अगदी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जवळजवळ 12 वाजेपर्यंत होतो. तिथून आम्ही जेव्हा नायर हॉस्पिटलला गेलो दुपारी 4:30 पर्यंत मी त्यांच्या सासरच्या एकही माणसाला बघितलं नाही. सगळी तिथे जी होती ती तिच्या बाहेरची माणसं होती आणि बीडची खूपशी जनता होती, पण यांच्यापैकी कोणीच तिथे उपस्थित नव्हतं. नक्कीच. अंजली दमानियाजी, तुर्तास तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी धन्यवाद. आपल्यासोबत करुणा मुंडे फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत. करुणा मुंडेजी, गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात अनंत गर्जेला रात्री 1 वाजता अटक करण्यात आल्याची माहिती आहे. हा, मला पण परवा कॉल आला होता. 2 दिवस अगोदर कॉल आला होता ज्या दिवशी त्यांची हत्या झालेली आहे. तो रात्री 12 वाजता मला कॉल आला होता. मी बीडमध्ये आहे आणि त्यांनी मला सांगितलं, जे त्यांचे रिलेटिव्ह होते कोणीतरी, तर त्यांनी मला सांगितलं पोलीस FIR घेत नाही. तर मी सांगितलं मला बोलणं करून द्या पोलीस अधिकारी सोबत. मी बोलते की FIR घ्या तुम्ही. आणि जे मला पण असं वाटते की इतकी चांगली मुलगी आणि शिक्षित मुलगी, डॉक्टर मुलगी कशाला आत्महत्या करेल. आणि आज महिलांच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये काय घडतो हे आपण एकदम उघडे डोळ्याने आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये काय महिलांची अवस्था आहे. आणि याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. आणि जे गर्जेला अटक केलेली आहे आणि याचे पाठीमागे कोण कोण होते याची पण सखोल चौकशी व्हायला पाहिजे. आणि मी तो हेच म्हणते की जसे आज संपदा मुंडे हत्या प्रकरण झाला, कशाला महिलांची बळी आज पडतोय महाराष्ट्रामध्ये. आणि सगळे आज शासन प्रशासन गप्प आहे, शांत आहे. महिला आयोग काय करत आहे आणि काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये, आपण एकदम मी तो निशब्द आहे महिलांच्या बाबतीत. क्योंकि आज बीडमध्ये पण महिलांची इतकी परिस्थिती विकट आहे. शारीरिक शोषण, मानसिक शोषण, आर्थिक शोषण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. तरी पण शासन काही दखल घेत नाही. आणि हे जे आहे ना ते मला असं वाटते की आत्महत्या नसून हत्या आहे. करुणा मुंडेजी, गौरीच्या कुटुंबियांशी तुम्ही संवाद साधला का? या सगळ्यानंतर तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालं? नाही, त्यांच्या कुटुंबियाच्या एक व्यक्तीचा मला कॉल आला होता 2 दिवस अगोदर, ज्यावेळी पोलीस कंप्लेंट घेत नाही होती, FIR घेत नाही होती. तर त्यांनी मला रात्री 12 वाजता कॉल केला की ताई असं असं मी मुंबईमधून बोलते, असं असं प्रकरण झालेलं आहे आणि पोलीस FIR घेत नाही. तर मी सांगितलं मला बोलणं करून द्या. आणि जे त्यांचे आई वडील आहे त्यांच्यासोबत माझं बोलणं नाही झालेलं. नक्कीच, धन्यवाद. आणि मी जाणार आहे त्यांची फ्युनरलमध्ये. तुम्ही त्यांची आज भेट घेणार आहात? येस. धन्यवाद करुणा मुंडेजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी. अनंत गर्जेला पोलिसांनी रात्री 1 वाजता अटक केलेली आहे. गौरी गर्जेचा पती अनंत गर्जे याला अटक करण्यात आली आहे.